सच्चा हनुमान भक्त सुरेश आप्पासो हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पहिली 55 कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव, वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे। 55 फुटांच्या भव्य, दिव्य आणि मनमोहक हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह ढोल ताशांचा गजर, रथ, हत्ती, उंट, घोडे, नगर प्रदक्षिणा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, प्रवचन, कीर्तन, भजन, पंचाचार्य, कलश पूजन, सामुदायिक हनुमान चालीसा, पठण, हवन, आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे कुटुंबियांसह अवश्य उपस्थित राहा आणि या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा। या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सदर्भ सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभहस्ते होणार आहे। त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर रोजी स्थळ महादेव मंदिराजवळ जानरावाडी रोड सलगरे। गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने त्यांनी पूरग्रस्तांना अन्नधान्याची केली मदत। साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याच्या आव्हानाला मित्रपरिवाराच्या वतीने प्रतिसाद, अन्नधान्याचे 400 किट्स पाठवले। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आज वाढदिवस आहे। मात्र विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत। अशा परिस्थितीत पडळकर यांनी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत गोपीचंद पडळकर मित्रपरिवाराच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट्स पाठवण्यात आले। गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक राहुल पुजारी यांनी हे धान्याचे किट्स तयार केले आहेत। यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे। सांगलीतील सर्किट हाऊसमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मदतीचे किट्स पूरग्रस्तांना पाठवण्यात आले। लोकनेते आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे। प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना न्याय देण्याची जी लढाई आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्याला महाराष्ट्राच्या जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे। आज अशा लोकनेत्याचा वाढदिवस आहे, परंतु पूरग्रस्त परिस्थिती बघितली असता लोकनेत्यांनी आमच्या आमदार साहेबांनी आवाहन केलं की अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस करून पूरग्रस्त बाधित लोकांना काही मदत करता येते का त्यासाठी प्रयत्न करा। तर आमच्या मधुरुक्मिणी ट्रस्टद्वारे आम्ही 400 कुटुंबांना पूर्ण अन्नधान्याचा जीवनावश्यक जो साठा आहे त्याचं किट 400 कुटुंबांसाठी आज आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर, मराठवाडा असेल त्या भागात पाठवत आहोत।